मुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्याच्या भवानी पेठेतल्या संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं दर्शन घेतलेलं आहे। यानंतर त्यांनी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचंही दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी वारकऱ्यांना सुखरूप वारी करता शुभेच्छा दिल्यात। तसंच आपण मिसिंग लिंकवरून येताना कोणतीही अडचण आली नाही अशा शब्दात विरोधकांच्या टीकेला अप्रत्यक्ष उत्तरही दिलं। महाराष्ट्राची ही एक अशी परंपरा आहे की ज्यामुळे एक असीमित अशा प्रकारची ऊर्जा आपल्याला प्राप्त होते आणि म्हणून इथे काही न मागता मिळतं अशा प्रकारची वारी आहे। अर्थात मला विश्वास आहे की मी जेव्हाही पांडुरंगाकडे जातो तसं तर मी ईश्वराला कधीच काही मागत नाही, पण जेव्हाही पांडुरंगाकडे जातो त्यावेळेस पांडुरंगाला एकच साकडं घालतो, कारण आमचे सगळे वारकरी हे शेतकरी पण आहे। त्यामुळे आमच्या वारकऱ्यांना शेतकऱ्यांना सुखी ठेव एवढंच पांडुरंगाकडे मागणं असतं।